Hello friends, welcome in online class. I am Rathod Narendra Manikrao, welcoming you all in the class. Students, today we are going to discuss the lesson from class 9th Science and Technology, and name of the lesson is Useful and Harmful Microbes. स्टुडंट आपण पाहिला तर आपल्याला कळेल बघा, नेम ऑफ डिसीज एड्स हा कशामुळे होतो? पॅथोजिन. त्याच्यासाठी पॅथोजिन कोणाला म्हणायचं आपण? द डिसीज प्रोड्युसिंग मायक्रो ऑर्गॅनिझम, त्याला आपण पॅथोजिन म्हणतो. मोड ऑफ इन्फेक्शन, तो प्रसार त्याचा कसा होतो, आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, त्याचा प्रतिबंध आपण कसा करायचा, स्टेप बाय स्टेप पाहू. AIDS एड्स हा आजार कशामुळे होतो? व्हायरसमुळे होतो. आता मोड ऑफ इन्फेक्शन कसं यायचं? थ्रू द ब्लड अँड सीमन ऑफ अ इन्फेक्टेड पर्सन अँड मिल्क ऑफ मदर सफरिंग फ्रॉम एड्स. याचं प्रिव्हेन्शन कसं करता येईल आपल्याला? सेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट, अवॉइड रियूज ऑफ निडल अँड इंजेक्शन्स. हा एड्स हा विषाणूमुळे होतो, आणि एड्स झालेल्या व्यक्तींच्या शरीरातील रक्त, वीर्य आणि आईच्या दुधापासून याचा प्रसार होतो. मग याचा प्रतिबंध कसा करायचा असेल तर इंजेक्शन व सुया पुन्हा पुन्हा न वापरणे आणि सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे हा याचा प्रतिबंध आहे. पुढचा आहे हिपॅटायटिस, त्याला आपण कावीळ म्हणतो. हा देखील व्हायरसमुळे, विषाणूंमुळे होतो. अँड याचा मोड ऑफ इन्फेक्शन काय आहे किंवा याचा प्रसार कसा होतो? धिस इज कॉज ड्यू टू कंटामिनेटेड वॉटर अँड फूड. दूषित पाण्यामुळे आणि दूषित अन्नामुळे हा आजार होतो. मग यासाठी आपण हा होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे? क्लीन अँड फिल्टर्ड वॉटर, प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड. आपण स्वच्छ आणि फिल्टर पाणी पिलं पाहिजे, आणि अन्न हे व्यवस्थित त्याला झाकून ठेवलं पाहिजे. आता पुढचं आहे इन्फ्लुएन्झा. इन्फ्लुएन्झा हा आजारसुद्धा व्हायरसमुळे होतो, आणि हा कशामुळे होतो तर कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. मग याचा प्रतिबंध, याचं प्रिव्हेन्शन मेजर काय आहे तर पर्सनल हायजीन अँड अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. बघा, रोग्याशी संपर्क टाळणे आणि स्वच्छता राखणे हे याचं प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहे. पुढचं आहे मिसल्स अँड चिकन पॉक्स. गोवर आणि कांजण्या आपण त्याला म्हणतो. हा देखील व्हायरल डिसीज आहे. इट इज कॉज्ड बिकॉज ऑफ व्हायरस, अँड मोड ऑफ इन्फेक्शन इज कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स इज वॅक्सिनेशन, हायजीन अँड अनकंटॅमिनेटेड वॉटर अँड क्लीन फूड. बघा, याचं काय आहे? निर्जंतुक पाणी, स्वच्छ अन्न आणि लसीकरण हे याचं प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे. पुढचा आजार आहे बर्ड फ्लू, H7N9 किंवा स्वाईन फ्लू H1N1. दिस डिसीज इज ऑल्सो कॉज बिकॉज ऑफ व्हायरस, अँड मोड ऑफ इन्फेक्शन इज फ्रॉम कॉन्टॅक्ट विथ अ इन्फेक्टेड बर्ड अँड ॲनिमल. हा आजार रोगी पक्षी आणि प्राण्यांपासून याचा प्रसार होतो, आणि याचं प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे पर्सनल हायजीन, प्रॉपरली कुकडं मीठ. काय करा आपण? स्वच्छ आणि शिजवलेलं मांस खाणं हे याचं प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे. पुढचं आहे डेंग्यू. हा देखील व्हायरसमुळे होतो, आणि मोड ऑफ इन्फेक्शन याचं आहे मॉस्किटो बाईट. अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे याचं बघा पर्सनल हायजीन, क्लीनलीनेस ऑफ सराउंडिंग, प्रिव्हेंटिंग स्टॅग्नंट वॉटर अँड मॉस्किटो कॉन्टॅक्ट. या ठिकाणी परिसराची स्वच्छता, पाणी साठवू न देणे आणि डासांवर नियंत्रण ठेवणे हा याचा प्रतिबंधात्मक उपाय आहे, प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे. पुढचा आजार आहे निमोनिया. हा बॅक्टेरियामुळे होतो, जीवाणूंमुळे होतो, आणि याचा प्रसार किंवा मोड ऑफ इन्फेक्शन काय आहे? ड्रॉपलेट स्प्रेड इन एअर बाय इन्फेक्टेड पर्सन. आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे याचं बघा वॅक्सिनेशन, अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. बघा, लसीकरण आणि रोगांपासून दूर राहणं ह्याचा हा प्रतिबंध आहे. पुढचा आहे लिप्रोसी, त्याला आपण कुष्ठरोग असं म्हणतो. हा आजार बॅक्टेरियापासून म्हणजे जीवाणूपासून पसरतो, आणि याचा मोड ऑफ इन्फेक्शन आहे कंटॅमिनेट
लॉंग टर्म कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. ज्या व्यक्तीला आजार झालेला आहे त्या व्यक्तीसोबत दीर्घकाळ राहण्यामुळे हा आजार होतो. आणि याचं प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे बघा, अवॉइड कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन अँड देअर बिलॉंगिंग्स. ज्या व्यक्तीला हा आजार झालेला आहे त्याचा सहवास आपण टाळायचा आहे. पुढचा आहे कॉलरा. हा आजार बॅक्टेरियामुळे होतो. आणि मोड ऑफ इन्फेक्शन याचं काय आहे, कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. दूषित अन्न आणि दूषित पाणी याच्यामुळे हा आजार होतो. आणि याचा प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे क्लीन फूड अँड क्लीन वॉटर. स्वच्छ अन्न स्वच्छ पाणी जर आपण घेतलं तर आपल्याला आजार होत नाही. पुढचा आजार आहे मलेरिया. त्याला आपण हिवताप असं सुद्धा म्हणतो. आणि हा कशामुळे होतो तर हा होतो प्रोटोझोआंमुळे, आदिजीवांमुळे. मोड ऑफ इन्फेक्शन याचा आहे बघा मॉस्किटो बाईट, अनक्लीन्ड सराउंडिंग. डासांचा दंश आणि अस्वच्छ परिसर हा याचा मोड ऑफ इन्फेक्शन आहे. आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स याचा आहे बघा क्लीनलीनेस ऑफ सराउंडिंग, प्रिव्हेंटिंग स्टॅग्नेशन ऑफ वॉटर, कंट्रोलिंग मॉस्किटो. परिसराची स्वच्छता, पाणी साठू न देणे आणि डासावर नियंत्रण हे याचं मेजर ऑफ कंट्रोल आहे. पुढं आहे डॅन्ड्रफ, रिंगवर्म अँड स्कॅबिस. अँड दिस डिसीज इज कॉज बिकॉज ऑफ फंगाय. हा आजार कवकांमुळे होतो. आणि याचं मोड ऑफ इन्फेक्शन आहे कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन ऑर हिज ऑर हर बिलॉंग्स लाईक क्लॉथ्स. रोग्यांशी व त्यांच्या वस्तूंशी संपर्क हा याचा मोड ऑफ इन्फेक्शन आहे. आणि जर आता मेजरिंग कंट्रोल याचा आहे बघा पर्सनल हायजीन, अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. स्वच्छता राखणे आणि रोग्यांशी संपर्क टाळणे हा याच्यावरती उपाय आहे. या ठिकाणी काही प्रश्न विचारलेले आहेत. यूज युअर ब्रेन पॉवर या अंतर्गत. इवन हे प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला हॉट क्वेश्चन म्हणून विचारले जातात. पहिला प्रश्न आहे सॉल्ट इज अप्लाइड ऑन द इनर सरफेस ऑफ पिकल जार अँड द पिकल इज कवर्ड विथ ऑइल. व्हाय इज धिस डन. याचं उत्तर आहे बघा सॉल्ट अँड ऑइल आर बोथ नॅचरल प्रिझर्वेटिव्स. Salt is applied to the inner surface of the pickle jar for well preservation of a pickle, and due to salt the fungal growth is arrested and the pickle is not spoiled. Pickle is also covered with oil for the same reason, and due to oil pickle do not come in contact with the air, making it impossible for the fungal spore टू इंटर इनसाइड द पिकल. बघा हे मीठ आणि हे ऑइल हे जे काय आहेत नॅचरल प्रिझर्वेटिव्ह म्हणून याचा वापर केला जातो. आणि ज्यावेळेस त्या पिकल्समध्ये किंवा अन्नपदार्थामध्ये तेल आणि मीठ असेल त्या ठिकाणी ह्या फंगलची ग्रोथ होत नाही आणि अन्नाच्या नासाडीपासून याचा प्रतिबंध होतो. पुढचा प्रश्न आहे विच प्रिझर्वेटिव्ज मिक्स्ड विथ रेडी टू ईट फूड टू कीप देम फ्रॉम स्पॉइलिंग. याचं उत्तर आहे द रेडी टू ईट फूड्स आर ट्रीटेड विथ केमिकल प्रिझर्वेटिव्ज. सम ऑफ दीज आर ॲज ब्युटिलेटेड हायड्रोक्सिटोलिनो, ब्युटिलेटेड हायड्रोक्झिनासोल, सोडियम नायट्रेट, सल्फाइट, मोनोसोडियम ग्लुटामेट अँड सोडियम बेन्झॉइट सारखे पदार्थ त्या रेडी टू ईट पदार्थामध्ये अन्नपदार्थामध्ये त्यांचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न आहे फाइंड आउट द यूज ऑफ फंगी टू प्लांट अँड ॲनिमल. ह्या फंगाईचा उपयोग प्लांट आणि ॲनिमलमध्ये कसा होतो तर बघा द ग्रुप ऑफ फंगाई कॉल्ड mycorrhiza are attached to the roots of living trees and plant. They attract sugar that they need from these living plant, but in return they supply the host plant with some of the nutrient and water. Thus both the fungi and the host plant show symbiotic relationship, and certain plants such as orchids are totally depend on
fungus associated with their root in order to grow. काही वनस्पतीच्या मुळांना काय असतात, काही मायकोरिझिया नावाच्या फंगस अटॅच्ड असतात आणि त्यांच्या वाढीसाठी त्यांना शुगरची आवश्यकता असते. ते शुगर घेतात आणि काही आवश्यक अन्नपदार्थ त्या वनस्पतीला ते देत असतात. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ ली चेन अ कॅन्डिमेंट व्हेअर एल्स इट यूज्ड. बघा याचं उत्तर आहे, ली चेन इज फॉर्म ड्यू टू सिम्बायोटिक रिलेशनशिप बिटवीन द alga and fungus. Algae perform photosynthesis while fungi supply moisture through absorption, and lichens can survive only in a pure and unpolluted air. Therefore, they are also called indicator species. If there is air pollution in the surrounding, lichen from that area vanish, and many lichens are very sensitive to environmental disturbance and can be used in a cheaply assessing air pollution, ozone depletion, and metal contamination. Lichens is used in a species Dagadaful in gram masala. Lichens have been used in making dyes, perfumes, and in traditional medicines. Some species of lichens are used for making litmus paper. A few lichen species are eaten by insects or larger animals such as reindeers. Okay friends, we may stop here. If you like the video, please share and subscribe. Thank you.